अभंग जनाबाईचा प्रतिपाद्य विषय महाराजांच्या अभंगात. जनाबाई महाराज आज भगवान परमात्म्या सोबत भांडण करतात. तर जनाबाई महाराज देवासोबत भांडण करतात का हो? भांडण करण्याकरता जनाबाईचा तेवढा अधिकार होता का? जनाबाईला काय अशी वेळ पडली की जनाबाई महाराज जाऊन देवाबरोबर भांडण करू लागल्या? नेमकं घडलं काय? आणि खरंच देवाशी भांडण करावं का? भांडण कुणी करावं? भांडणाचे प्रकार किती? अनेक प्रकारचे प्रश्न इथे उपलब्ध होतात. तर पहिल्यांदा आपण विचार करायचा आहे भांडणाचे प्रकार किती. भांडणाचे प्रकार म्हणजे वादाचे प्रकार. सगळ्यात पहिला प्रकार जो आहे शास्त्राने सांगितलेला तो म्हणजे विवाद. विवाद जर म्हटलं तर विवाद तुमच्या आमच्यात जो सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत अगदी काहींना स्वप्नात सुद्धा वाद आठवतो, याला म्हणतात तुमच्या आमच्यातला चाललेला विवाद. शास्त्राने सांगितलेला वादाचा पहिला प्रकार तुमच्या आमच्यात चालतो तो विवाद. शास्त्राने सांगितलेला वादाचा दुसरा प्रकार जो आहे तो आहे वाद. आता वाद म्हणजे काय? तर वाद म्हणजे एक वाच्यता नसणे, मतांतरे, अनेक प्रकारची वेगवेगळी मत. म्हणजे अनेक प्रकारची वेगळी मत कोणाची आहेत? तर शास्त्रामध्ये वाद चालू आहे. काही जण म्हणतात की बाबा कर्म केल्यामुळं मोक्ष मिळतो, काही जण म्हणतात नाही भक्ती मार्गाने मोक्ष मिळतो, काही लोक म्हणतात नाही देवाचं नामचिंतन केल्यानंतर मोक्ष मिळतो, कोणी म्हणतं यज्ञ कर्म केल्यानंतर मोक्ष मिळतो. म्हणजे शास्त्रामध्ये एक वाच्यता नाही, मोक्ष प्राप्तीची अनेक प्रकारचे रस्ते आहेत असं शास्त्राचं म्हणणं आहे. शास्त्रामध्ये चालू आहे त्याला म्हणायचं वाद, एक वाच्यता नसणे. वादाचा तिसरा प्रकार आहे शास्त्राने सांगितलेला तो म्हणजे संवाद. संवाद म्हणजे काय? तर गुरु आणि शिष्य या दोघांच्यात जो चालतो त्याला म्हणायचं संवाद. यांच्यामध्ये चालणारा जो विषय आहे या विषयाला महाराजात दुसरा कोणताही रस्ता नसतो, फक्त एकच, गुरुनी शिष्याला ज्ञानाचा उपदेश करणं, त्याला म्हणायचं संवाद. विठ्ठल विठ्ठला आणि शास्त्राने सांगितलेला वादाचा चौथा प्रकार जो आहे त्याला म्हणायचं अनुवाद. विठ्ठल विठ्ठला तर अनुवाद देव आणि भक्त या दोघांच्यात जो चालतो त्याला म्हणायचं अनुवाद. विठ्ठल आता आजचा जनाबाई महाराजांचा जो अभंग आहे हा अभंग सेवेकरता घेतलेला आहे तो अनुवाद प्रकरणातील आहे. कारण देव आणि भक्त या दोघांमध्ये चाललेल्या वादाचं वर्णन या अभंगामध्ये केलेलं आहे. पहिला प्रश्न आपला सुटला की खरचच वादाचे प्रकार, संपला प्रश्न. दुसरा प्रश्न उपस्थित होतो का हो तुम्ही अभंगामध्ये सांगत असताना सांगता की जनाबाई महाराजांचा अभंग आहे आणि जनाबाई महाराज देवाबरोबर वाद घालतायत किंवा भांडण करतात. का हो असं काय झालं होतं की जनाबाई महाराज देवाशी भांडण करत होत्या? का हो देवाशी भांडण करणं देव म्हणजे कोणी वाटला का हो? देव म्हणजे कोण आहे? कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम ज्याच्या अंगामध्ये पत्रम पुष्पम फलम तोयम. ज्या भगवंताला आपण अर्पण केल्यानंतर भक्त देव आपली भक्ती स्वीकार करतो, ते सुद्धा अंतकरणातून शुद्ध भक्ती जर केली तर देव स्वीकार करतो. ज्याच्या सत्तेशिवाय झाडाचं पानही हलत नाही असा तो परमात्मा. आणि त्या परमात्म्यासोबत भांडण करणाऱ्या कोण आहेत? तर श्री संत दासी जनाबाई. मग जनाबाई महाराज कोण होत्या? तर नामदेवरायांच्या घरी दास्य काम करणाऱ्या दासी जनाबाई होत्या. 14 माणसं होती नामदेवरायांच्या घरी आणि 14 माणसांमध्ये 15व्या आमच्या दासी जनाबाई. मग जनाबाई महाराजांनी दास्यत्व पत्करलं होतं आणि दास्यत्व पत्करलं असताना जनाबाई महाराज नामदेवरायांच्या घरी सगळी कामं करत होते. सगळी कामं करत असताना मग देवाबरोबर भांडण करण्याची काय अशी जनाबाई महाराजांच्या वरती वेळ आली असावी हो की जनाबाई महाराज साक्षात पांडुरंग परमात्म्यासोबत त्रैलोक्याच्या अधिपती सोबत भांडण करायला गेल्यात? काय नेमकं घडलं असावं असं की जनाबाई महाराज भांडण करतायत देवाशी? आणि जनाबाई महाराज जर देवाशी भांडण करतायत तर त्यांचा अधिकार होता का हो तेवढा की देवाला भांडावं त्यांनी? तर जनाबाई महाराजांचा अधिकार तुमच्या आमच्यासारख्याच्या मनात जर शंका निर्माण होत असेल तर जनाबाई महाराज स्वतःचा अधिकार स्वतः सांगतात. चौयुगांचा भक्त हे
धोनी महाद्वारापर्यंत गुरुवाराची दाटी उभे जोडत अधिकार होता का तर अधिकार होता. जनाबाई महाराज स्वतःचा दाखला स्वतः देतात हो. तुमच्या आमच्या दाखल्याची गरज नाही जनाबाई महाराजांना. स्वतःचं उदाहरण, स्वतःचा दाखला, स्वतःची खूण स्वतः सांगतात. काय म्हणतात? हे देवासोबत भांडण करणाऱ्या जनाबाई महाराज म्हणतात, चौयुगांचा भक्त नामा उभा कीर्तने. चौयुगांचा भक्त म्हणजे 4 युगात ज्यांनी जन्म घेतलेला आहे, अशा 4 युगांचा भक्त नामा भक्त म्हणून ज्यांनी 4 युगामध्ये जन्म घेतला, अवतार घेतला, त्या 4 युगांचा भक्त नामा कीर्तनात उभा आहे. आणि त्या 4ही युगामध्ये पाठीमागे डोळे लावून उभे ते जने. जानदेवराय होते भक्त प्रल्हाद आणि भगवान परमात्मा खांबातून आले ना बाहेर, नृसिंह अवतार. पहिल्या युगामध्ये जनाबाई महाराजही होत्या, नामदेवरायाही होते आणि भगवंतही होते. खरं सांगू, जनाबाई महाराज देवासोबत भांडतायत, पण भांडत असताना जनाबाई महाराज अधिकार सांगतात. काय अधिकार होता? किती अधिकार होता? देवावर बरोबर अवतार घेणं सोपं होतं का? बरं किती युग? 4 युग घेतले. पहिल्या युगामध्ये झालं. दुसरं युग कोणतं? युग बदललं, अवतार बदलला. भगवान परमात्मा कोण होते? भगवान परमात्मा होते प्रभू रामराया. तू झाला राम राजा, आम्ही वानराच्या फौजा. भगवान परमात्मा प्रभू रामचंद्र झालेले आहेत. आणि इथं कोण? जनाबाई महाराज कोण होत्या? मंथरा. आणि नामदेवराया कोण होते? तर नामदेवराया होते अंगद. दुसऱ्या अवतारामध्ये जनाबाई महाराज, नामदेवराया आणि भगवान परमात्मा. पुढे अवतार बदलला, युग बदललं. पुढच्या युगामध्ये जनाबाई महाराज कोण? भगवंत कोण होते? नामदेवराया कोण होते? पुढचा अवतार होता भगवान श्रीकृष्ण परमात्माचा. श्रीकृष्ण परमात्म्याच्या अवतारामध्ये जनाबाई महाराज कोण होत्या? कुब्जा दासी. जनाबाई महाराज होत्या कुब्जा दासी, भगवान परमात्मा होते श्रीकृष्ण परमात्मा आणि नामदेवराया होते उद्धवजी. विठ्ठल तीन अवतार झाले, 3 युग झाली. चौथ्या युगामध्ये भगवान परमात्मा, नामदेवराय आणि जनाबाई कोण होत्या? तर चौथ्या युगामध्ये भगवान परमात्मा झाले विठेवरचे पांडुरंग परमात्मा. तू आला विठेवरी, आम्ही झालो वारकरी. जनाबाई महाराज म्हणतायत, अरे देवा तू विठेवर आलास, आम्ही वारकरी झालोय. जनाबाई महाराज वारकरी झाल्या. जनाबाई दास्यत्व करणाऱ्या दासी जनाबाई आणि नामदेवरायांचा अवतार नामदेवराया. बघा, 4 युगामध्ये श्री संत दासी जनाबाई 4ही युगामध्ये अवतार घेतात. 4ही युगामध्ये नामदेवराया सुद्धा अवतीर्ण होतात आणि भगवंत सुद्धा अवतार घेतात. 4 युगामध्ये जनाबाई महाराजांनी नामदेवरायांची सेवा केलेली, 4ही युगामध्ये. आणि मग चौथ्या युगामध्ये देवासोबत भांडण करतायत. पण भांडणाचा प्रकार काय घडला, पूर्वपीठिका काय? तर 4 युगामध्ये जनाबाई महाराजांनी अवतार घेतल्यामुळं संतांची सेवा जास्त झाली. 4 युगामध्ये संतांची सेवा जनाबाई महाराजांनी केली आणि 4ही युगाचं ऋण संत सेवेचं देवावरती जनाबाई महाराजांचं सांग. 4 युग, एक युग नाही. तर एक दिवस आपण सेवा केली तर दुसऱ्या दिवशी म्हणतो, काल नाही का मी असं केलं, आता नाही कळत का तुला? उचलते आता, चल पुढं. 1 मिनिट आपण एखाद्याची वस्तू घेतली की आपण दुसऱ्या मिनिटाला लगेच आठवण करू, अरे मागाशी नाही का तुझ्या हातातून मी घेतलं होतं, आता घेतो चल. जनाबाई महाराज 4 युग अवतार घेतात आणि 4 युग सेवा करतायत. आणि संत सेवा केल्यामुळं तुका म्हणे, संत सेवा तेची देवा उत्तम. संतांची सेवा केल्यानंतर जो भक्त आहे संत सेवा करणारा, तो भक्त भगवंताला अतिशय प्रिय असतो. आणि 4ही युग जनाबाई महाराजांनी सेवा केल्यामुळं जनाबाई महाराज देवाला अत्यंत प्रिय होत्या. आणि ऋण 4ही युगाचं सेवेचं साठलं होतं देवाच्या डोक्यावरती. आता या ऋणातून उत्तीर्ण होण्यासाठी भगवंत वाट पाहत होते. काहीतरी मला कारण मिळावं आणि कारणास्तव मी जनाबाई महाराजांचं ऋण फेडावं, असं कारण शोधणारे भगवान परमात्मा दास्यकाम करणाऱ्या 14 माणसांच्या घरातलं दास्यकाम करणाऱ्या दासी जनाबाई. एका माणसाचं काम जर आपल्याला घरात करायचं म्हटलं तर आपलं दिवसभर जीव घामाघूम होतो. मग जनाबाई महाराज 14 माणसांचं काम करत होत्या आणि 14 जणांची सेवा करत असताना, दास्यकाम करत असताना अनेक प्रकारची कामं जनाबाई महाराजांना करावी लागत होती.
पूर्वीच्या काळी गोटा असायचा, शेण असायचं, पूर्वीच्या काळी जात्यावरचं दळण असायचं, मोठं अंगण असायचं, अंगणामध्ये सडा रांगोळी टाकत होतो, मोठं तुळशी वृंदावन असायचं, त्याच्यामध्ये दिवा लावत होत्या, भल्या पहाटे सगळ्या माता माऊली उठत होत्या आणि असं सगळं पूर्वीच्या काळात होतं. आता ते सगळं राहिलं नाही, आता अंगण राहिलं नाही, तुळशी वृंदावन राहिलं नाही, घर शॉर्टकटचं झालंय, त्याच्यामुळं सगळंच अवघड झाले. पहिलं अंगण असायचं, मागचं परसदार असायचं, आता परसदार राहिलं नाही, मागं बघायला रस्ताच राहिला नाही, जागाच राहिली नाही, खिडकी काढीत नाही माणसं, एवढं अवघड झाले. काय असेल ती पुढच्याच दारानं, मागचं दार नाही काय, एकच दार, आत यायला बाहेर यायला आगमन निर्गमन एकाच दाराने करायचं. जनाबाई महाराज अनेक प्रकारची सेवा करत असताना कधी कधी जनाबाई महाराजांना शेण गोळा करून शेणाच्या गोवऱ्या थापाव्या लागत होत्या. जनाबाई महाराजांचं काम हलकं व्हावं, ऋणातून उत्तीर्ण व्हायला आपल्याला मिळावं म्हणून भगवान परमात्मा संधी पाहायचे, वाट पाहायचे आणि जनाबाई महाराज काम करायला बसल्या की भगवंतानं काम करू लागायला जायचं. जनाबाई महाराजांनी शेणाचा गोळा करावा आणि गोवऱ्या थापायला घ्याव्यात. माझ्या पांडुरंग परमात्म्याला जनाबाई महाराजांच्या सोबत यावं, पाणी ओतावं शेणात, शेणाचा गोळा मळावा, शेण चांगलं मळून गोळा करून जनाबाई महाराजांच्या हातात द्यावा आणि जनाबाई महाराजांना सांगावं थापा गौरी. आता जनाबाई महाराज दळण दळायला बसल्या तर माझ्या भगवान परमात्म्यानं यावं, दळण दळू लागावं. भगवान परमात्म्यानं प्रत्येक कामामध्ये हातभार लावावा जनाबाई महाराजांना. का तर 4 युगाचं ऋण भगवंतावरती होतं. असे भक्ताची जगरी, असे भक्ताची जगरी, असे भक्ताची जगरी, असे भक्ताची जगरी, असे भक्ताची असे भक्ताची घरी, सांगावं लागत नव्हतं देवाला. जनाबाई महाराजांनी काम करायला बसावं आणि भगवंतानं जनाबाई महाराजांना मदत करायला यावं. रोजचा नित्यक्रम चालू होता. संधी मिळाली की भगवंत यायचे, काम करू लागायचे. एकादशीचा दिवस होता आणि एकादशीच्या दिवशी वाळवंटामध्ये नामदेवरायांचं कीर्तन. भगवान परमात्मा कीर्तनामध्ये गेले. कीर्तन चालू व्हायला थोडा उशीर झाला, संपायलाही परिणामी उशीर झाला आणि उशीर झाल्या कारणानं पुढे फराळ करायला उशीर झाला. सगळेच कार्यक्रम पुढचे उशिरा होत गेले. भगवान परमात्म्याला झोपायला थोडा उशीर झाला. आता झोपायला उशीर झाल्यानंतर सकाळी आपण 5ला बरोबर उठतो का? उशिराच उठतो ना, नियमच आहे हा. मी रात्री उशिरा झोपलेलो, सकाळी मी उशिरा उठणार आहे. एखाद्यानं उठवलं, ए उठ आता चल, लय वेळ झाले झोपलाय, 7 वाजून गेले. काया गाई, रात्री 1 वाजेपर्यंत मी जागा होता, थोडा वेळ झोपू दे. 7 वाजेपर्यंत झोपलो तरी आपल्याला अजून थोडा वेळ झोपावंच वाटतं. मग भगवान परमात्मा होते ते भगवान परमात्मा संध्याकाळी उशीर झाला झोपायला, सकाळी उठायला परिणामी उशीर. आणि रोज सकाळी पहाटे जनाबाई महाराज दळण दळायच्या, तिथं भगवान परमात्मा दळण दळू लागायला जायचे. पण आज झोपायला रात्री उशीर झाल्यामुळे उठायला उशीर झाला आणि मग जसं खडबडून भगवान परमात्मा जागे झाले तसे धावत पळत जनाबाई महाराजांच्या घरी गेले. जनाबाई महाराज दळण दळत होत्या, भगवान परमात्मा आतमध्ये गेले. जनाबाई महाराजांना दळण दळू लागले आणि दळण दळू लागत असताना जनाबाई महाराजांना तो जात्याचा खुंटा धरावा आणि तो फिरवावा. जात गरगर गरगर फिरत होतं आणि त्या जात्यामध्ये घास देवांना टाकावा. जनाबाई महाराजांनी गाणी म्हणावीत, विठ्ठल माझा पिता गे
पुढची वळ म्हणावी. रखमाई माझी माता गे, रखमाई माझी माता गे. देवाला मागं म्हणायला सुरुवात केली की जनाबाई महाराजांनी हात लावला. ए देवा, अरे काय ते तुझ्यासाठी नाही, ते माझ्यासाठी आहे, तू नको म्हणूस. भगवान परमात्म्याला जनाबाई महाराजांनी थांबवावं म्हणताना जनाबाई महाराज दळण दळायच्या, भगवान परमात्मा मदत करू लागायचे. उशीर झाल्यामुळं सगळीकडं पहाट होऊन गेली होती, सगळीकडं तांबडं फुटलं होतं आपल्या भाषेमध्ये. सूर्यनारायण महाराज वरती यायला सुरुवात झाली होती. उजळल्या दस दिशा गगनाली से शोभा, दस दिशा उजळल्या होत्या, गगनामध्ये शोभा आलेली होती. एक वेगळ्या प्रकारचं तेज आकाशामध्ये आलेलं होतं आणि भगवान परमात्म्याला याची जाणीव झाली की आता तांबडं फुटलेलंय, आपल्या भाषेत फटाटलंय आता, नाही का आपण म्हणतो फटाटलंय आता चांगलं. मग ते तांबडं फुटलं होतं. भगवान परमात्म्याच्या लक्षात आलं मी उशीर आलोय आणि भलताच उशीर झालाय, आता सकाळ दिवस उगवायला आलाय आणि मी इकडं जर बसलो तर काकड आरतीला आलेले, पूजा करायला आलेले, त्यांनी आज जर मंदिर उघडलं आणि मंदिर उघडल्यानंतर मी जर विटेवर नाही दिसलो तर गाव बोबाटा होईल. म्हणून भगवान परमात्म्यानं पटकन आल्याबरोबर जो सेला आपल्या गळ्यातला खुंटीला अडकवला होता तो सेला घेण्याच्या ऐवजी दुसऱ्या खुंटीवरची जनाबाई महाराजांची गोधडी गळ्यात घेतली आणि भगवान परमात्मा थेट मंदिरामध्ये गेले. भगवंत मंदिरात गेले, विटेवर उभे राहिले, कटेवर हात देऊन समोर मस्तपैकी उभे राहिले. गाभारा उघडला गेला मंदिराचा आणि मंदिराचा गाभारा उघडल्यानंतर जे बडवे लोक होते आलेले होते पूजा करण्यासाठी, त्या बडव्यांनी दरवाजा उघडल्याबरोबर पाहिलं तर रात्री एकादशी काल होती म्हणून देवाच्या आपण गळ्यामध्ये लाखो रुपये किमतीचा शेला घातला होता आणि आज तो शेला गळ्यामध्ये नाही. म्हणजे याचाच अर्थ असा की देवाच्या गळ्यातल्या त्या लाखो रुपये किमतीच्या शेल्याची चोरी झाली. गावामध्ये सगळीकडे हाहाकार सुटला. चोरी झाली, देवाच्या दागिन्यांची चोरी झाली, देवाचा लाखो रुपये किमतीचा शेला चोरीला गेला. या टोकाची बातमी त्या टोकाला पोचली. चांगलं नाही पोचत बरं, पण असं काही वाईट असलं की तुला म्हणून सांगते याला म्हणून सांगते, पटपट 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 वाऱ्यागत पसरत. वरचाळीला माहीत झालं असलं तर खालचाळीला कधी माहीत होतं. पानाला चुना लावस्तोपर्यंत, कात लावस्तोपर्यंत खाली बातमी कळत असते. जनाबाई महाराजांची गोधडी गळ्यामध्ये होती हे एक जणांना पाहिलं. चोरी झाली, काय नेमकं झालंय सगळं गाव तुडुंब तिकडं लोटलं पाहायला आणि मंदिरात सगळे जण येऊन बघायला लागले तर बघतायत तो काय लाखो रुपये किमतीचा शेला गेलेला आहे आणि आता देवाच्या गळ्यात उरली ती फक्त 17 ठिकाणी शिवलेली ठिगळं लावलेली गोधडी. जो तो यायचा पाहायचा, अरे गोधडी आहे, अरे गोधडी आहे, ओळखीची वाटते पण कोणाची आहे नक्की कोणाला सांगता येणार. मग जनाबाई महाराजांच्या शेजारचा एक जण होता तो तिथं आला, त्यानेही पाहिलं, म्हणला अरे ही गोधडी मी ओळखतो, प्रसिद्ध गोधडी आहे. अरे म्हणजे कोणाची? अरे तुम्हाला नाही पटणार म्हणजे सांगितलं तर तुम्ही मान्य करणार नाही, मी कशाला सांगू, चाललो म्हटले मी. अरे बाबा सांगून जा कोणाची गोधडी आहे. आहो म्हणले नामदेवरायांच्या घरी दास्य काम करणारी जनाबाई आहे ना, त्या जनाबाई महाराजांची ही गोधडी आहे म्हटले. गोधडी जनाबाई महाराजांची कळलं की महाराज सगळे जण जनाबाई महाराजांच्या घरी. खरंच गोधडी जनाबाई महाराजांची आहे का आणि खरंच जनाबाई महाराजांनी चोरी केली आहे का? सगळे जण गेले घराची झडती घ्यायला. नामदेवरायांना आवाज दिला, महाराज बाहेर या. नामदेवराय बाहेर आले. एवढी सगळी गर्दी काय अचानक सकाळी सकाळी? सगळ्यांनी सांगितलं, महाराज देवाच्या दागिन्यांची चोरी झाली, लाखो रुपये किमतीचा शेला चोरीला गेलेला आहे, रत्न जडीत असणारा शेला चोरीला गेलाय आणि त्याच शेल्याच्या जागेवरती तुमच्या जनाबाई महाराजांची गोधडी देवाच्या गळ्यात आहे आणि तुमच्या जनाबाई महाराजांनी ते शेला देवाचा चोरलेला आहे म्हणून आम्हाला झडती घ्यायची आहे. जसं देवाचा शेला चोरलेल्याचा आळ महाराजा जनाबाई महाराजांच्या वरती आला तसं नामदेवराय हताश झाले. अरे अरे अरे, जे कधी ऐकायला नको होतं ते आज माझ्या कानाला ऐकायला मिळालं. अरे हे ऐकण्यापूर्वीच माझा देह गेला असता तरी चाललं असतं. जे नको होतं ते कसं काय घडलं याचा विचार नामदेवराय करत होते. तेवढ्यात सगळेजण घरात घुसले आणि सगळ्या घराची झडती घेतली. पाहिलं तर खरोखरच जिथं देवानं जसा गळ्यातला काढून शेला अडकवला होता तसाच त्याच ठिकाणी जसा ठेवला होता त्याच परिस्थितीमध्ये देवाचा शेला खुंटीला अडकवलेला होता. शेला पाहिला, सापडला रे म्हटले. चोरीचा जनाबाई महाराजांच्या वरती आला का? जनाबाई महाराजांची गोधडी देवाच्या गळ्यामध्ये होती आणि देवाच्या गळ्यातला लाखो रुपये किमतीचा शेला जनाबाई महाराजांच्या घरात सापडला. विठ्ठल विठ्ठल
गावासमोर जनाबाई महाराजांना बांधून हातामध्ये पंचांनी बोलवून घेतलं चावडीवरती. जनाबाई महाराज गेल्या. चोरीचा आळ आला, माहित होतं जनाबाई महाराजांना मी चोरीच केली नाही, पण आळ तर आलाय. आता खरं सांगू शकत होत्या, पण सांगणार कशा? अरे देव माझ्यापाशी काम करायला आलेला हे फक्त मलाच माहिती आहे, कुणाला बाकी कुठं माहिती आहे? आणि मी कसं सांगणार की देव इथं काम करू लागत होता? सांगू शकत नव्हते. जनाबाई महाराजांनी चोरीचा आळ आपल्यावरती स्वीकारला आणि गेल्या. तिथं पंचमंडळी बसलेली होती. पंचमंडळींनी सांगितलं, हे पहा, जनाबाई महाराजांनी चोरी केलेली आहे, चोरी सिद्ध झालेली आहे. चोरी केलेली होती पितांबराची, त्या सेल्याची. तो सेला जनाबाई महाराजांच्या घरात सापडलाय आणि त्यांची गोदडी देवाच्या गळ्यामध्ये सापडलेली आहे. चोरी सिद्ध झाली. चोरी मान्य आहे का तुम्ही केलेली? मंजूर आहे का? जनाबाई महाराजांना विचारलं. जनाबाई महाराजांनी मान अशी खाली थोडीशी घातली होती आणि आपली मान हलवली होकारार्थी की होय मान्य आहे मला. आता म्हणणार काय होत्या जनाबाई महाराज? मस्त माहित होतं मी केलंच नाही, पण तरी सुद्धा हो म्हटल्या. ठीक आहे म्हटल्या, चोरी केलेली आहे. अशी तशी कोणाची चोरी केलेली नसून साक्षात देवाची चोरी केलेली आहे. म्हणून या जनाबाईला आजपासून 10 दिवसानंतर गावाच्या बाहेर 10 फूट उंचीचा सूळ रवण्यात येईल आणि त्या सुळावरती देण्यात येईल. विठ्ठल 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 विठ्ठल. त्या जनाबाई महाराजांना पकडून बंदी शाळेत टाकलं. 10 दिवसानंतर सुळावरती देण्यात येणार होतं. जनाबाई महाराज 10 दिवस भगवंताचं चिंतन करत होत्या, दुसरं काही आठवत नव्हतं. 10 दिवस पूर्ण झाले. गावाच्या बाहेर सूळ रवला होता आणि त्या सुळावरती जनाबाई महाराजांना द्यायचं होतं. मारेकरी जनाबाई महाराजांना न्यायला आले. महाराजांना पकडलं आणि घेऊन चालले. जाता जाता शेवटी शेवटची इच्छा जनाबाई महाराजांना विचारली की काय हो, आता सुळावर देण्यात येणार आहे, आता तुम्ही काय जिवंत राहणार नाही, आता जाता जाता तुमची शेवटची इच्छा काय आहे ती सांगा, ती पूर्ण करण्यात येईल. शेवटची इच्छा काय आहे ती पूर्ण करण्यात येईल म्हटल्यानंतर जनाबाई महाराज म्हणतात, माझी काहीही इच्छा नाही, कृतकृत्य झालो मी, आता मला काहीच राहिलं नाही, इच्छा केली ते पावलो. आता देवाच्या मुळे जर मला मरण येत असेल तर चांगलीच गोष्ट आहे, पण ज्याच्यामुळे माझ्यावरती ही वेळ ओढवली आहे तो घवघवीत सावळा भगवान पांडुरंग परमात्मा मला एकदा माझ्या भरल्या डोळ्यांनी पाहावा, एवढीच माझी छोटीशी शेवटची इच्छा आहे. का हो नेता का? शेवटची इच्छा विचारली होती. जनाबाई महाराजांनी सांगितले देवाला पाहायचंय. चला म्हटले, नेतो. पांडुरंग परमात्म्याच्या मंदिराच्या महाद्वारामध्ये जनाबाई महाराजांना सोडलं. जनाबाई महाराज म्हटले, तुम्ही इथंच थांबा, मी कुठेही जाणार नाही, तुम्ही इथंच थांबा, मला देवाशी बोलायचंय, देवाकडे जायचंय, त्याच्याशी मला संवाद साधायचा आहे. जनाबाई महाराज गाभाऱ्यात गेल्या आणि गाभाऱ्यात गेल्यानंतर भगवान परमात्मा समोर अशा उभ्या राहिल्या. नुसत्या उभ्या राहिल्या नव्हत्या तर केविलवाल्या नजरेनं भगवंताला पाहत होत्या. देवाला पाहत अशा होत्या की देव स्वतःच खजल झाले आणि देवाला वाटलं की ही आता मरणाला घाबरली आहे आणि आता मला म्हणायला आली आहे की आता हे तुझ्यामुळं झालंय तर याच्यातून तूच सोडव. असं देवाला वाटलं. भगवान परमात्म्यानं जाणलं की आता या माझ्याकडं सुट्टी मागायला आलेल्या आहेत, सोडव म्हणायला आलेल्या आहेत, असं देवाला वाटलं. पण जनाबाई महाराज 5 मिनिटं उभ्या राहिल्या, स्तब्ध उभ्या राहिल्या, नुसतं देवाला पाहिलं, पाहत राहिल्या आणि 5 मिनिटानंतर त्या देवाला बोलायला सुरुवात केली. ए देवा, तुला काय वाटलं? मला 10 फूट उंचीचा सूळ रवलेला आहे आणि त्या सुळावरती देणार आहेत म्हणून मी इथं आले का? अरे तुला शरण आले का? ए देवा, तुला काय वाटतंय? मी तुला मुक्ती मागायला आले का? याच्यातून सोडव म्हणायला आले का? अरे असं काहीच नाही रे, तुझा भ्रम झालाय काहीतरी. तुला जे वाटतंय ना, तुझ्या मनात जे आलंय ना, तसं काहीही नाही. ना मी तुझ्याकडे सोडव म्हणायला आले, ना मी तुझ्याकडे मुक्ती मागायला आले, मी काही तुझ्याकडे मागायला आलेले नाहीये. मी फक्त आणि फक्त तुला पाहायला आलेले. भगवान परमात्मा म्हणतात, जनाबाई महाराज आहो, तुम्ही असं पाहताय की मलाच आता कसं तरी व्हायला लागलंय, मला चुकल्यासारखं वाटतंय. तुम्हाला जर काय बोलायचं असेल तर तुम्ही बोला. आता झाले म्हणले 10 फूट उंचीचा सूळ रवलेला आहे आणि तुम्ही आता जाणार आहे सुळावर, तुम्हाला काय बोलायचं असेल तर बोला. जनाबाई महाराज म्हणतात, अरे बोलायचे म्हणजे काय असं तसं नाही, चांगलं बोलायचे, थांब जरा दम घे. देव म्हटले, मी तर काय बाबा चूक केलेली नाही, मी तर कुठं चुकलो नाही, मग काय बोलायचे असं? जनाबाई महाराज म्हणतात, 2 मिनिटं थांब फक्त रे, 2च मिनिटं थांब. जनाबाई महाराजांनी आपला पदर घेतला आणि पदर खोचला. उभी राहुणी अंगणी शिव्या देते दासी जणी. जनाबाई महाराज
महाराज देवाला शिव्या द्यायला सुरुवात केली. विठ्या विठ्या मुळ मायेच्या कारट्या. ओ भगवान परमात्म्याला जनाबाई महाराजांनी शिव्या द्यायला सुरुवात केली. आणि शिव्या द्यायला सुरुवात केल्यानंतर मग मात्र आता काय खरं नाही. भगवान परमात्मा म्हणतात आता माझं काय खरं नाही. आता जनाबाई महाराज आता पदर खोचलेला आहे आणि आता बोलायला सुरुवात केली. आता काय बोलतायत आणि काय नाही. भगवान परमात्म्याने सांगितलंय बघ जनाबाई माझं आतापर्यंतचं काम चांगलंय आणि चोख आहे चोख. कुठेही माझ्या कामामध्ये चूक नाही. मी चोख काम करतो. जनाबाई महाराज म्हणले त्या चोख कामाचा 7-12 उताराच काढायला मी इथं आले. तू टेन्शनच घेऊ नकोस. तुझी कशी कशी कामं चोख आहेत ती बघ म्हणले दाखवते तुला. देवाने सांगितले बघा प्रत्येक युगामध्ये प्रत्येक अवतारामध्ये मी योग्य तो न्याय केलेला आहे. मी योग्य ते वागलेलो आहे. मी कुणावर अन्याय केलेला नाही. मी सगळं चांगलं केलेलं आहे. असं कुठं झालं नाही की याच्यावर अन्याय केला आणि त्याला मी चांगलं केलं असं झालंच नाही. तुम्ही जे बोलताय ते चुकी. जनाबाई महाराज म्हणतात ए देवा अरे कुणाला कुणाला सांगतोस मला. अरे 4 युग तुझ्यावर अवतार घेतलेला आहे मी आणि 4 युगामध्ये तू काय काय केलंयस हे पाहिलेलं आहे माझ्या डोळ्यांनी. त्याच्यामुळे तू सांगू नकोस की तू काय केलंयस आणि तू काय केलं नाहीस. 4 युगामध्ये तू जे जे काय वागलास 4 युगामध्ये तू जे जे काही केलंयस ते माझ्या मी डोळ्यानं पाहिलेलं आहे आणि आताही तेच माझ्यासोबत झालेलं आहे. काय दोष होता माझा. तुला मी बोलवलं होतं दळण दळू लागायला. तुला मी म्हटलं होतं तुझा पितांबर काढून शेला काढून खुंटीवरती अडकव. तुला मी सांगितलं होतं का माझी गोदडी गळ्यात घेऊन मंदिरामध्ये जा. काय मी काय केलं होतं. चूक काय माझी सांग ना. काय चूक होती. अरे माझं सोडून दे. याच्या अगोदर ज्यानं तुझी सेवा केली आहे ज्यानं चांगलं कार्य केलेलं आहे त्याच्या बरोबर तू कधीच चांगला वागला नाहीस. अरे ऐक तुझा 7-12 अक्का मी सगळा सांगणार आहे. एकूण 14 जणांचा 7-12 मी इथं घेऊन आलेले आहे. तू कुणाचा उतारा कसा ओढून घेतलायस. तू कुणाच्या कर्जाचा बोजा लावलेला आहे. कुणाला इतर अधिकारात ठेवलेले आहे. कुणाच्या ह्याच्यावर आणेवाऱ्या लावलेल्या आहेत. कुणाच्या वहिवाटीत घुसलेला आहे. सगळं मला 7-12 तुझा माहित आहे. त्याच्यामुळे तू आता टेन्शन घेऊ नको. मी एक 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 सगळं तुला सांगणार. भगवान परमात्मा म्हणताय जनाबाई महाराज चुकतंय काहीतरी तुमचं. मी काही असं केलेलं नाही. जनाबाई महाराज म्हणतात देवा अरे त्यांनी कुणी आवाज उठवला नाही पण आता मी आवाज उठवणार आहे कारण मी कलियुगामध्ये जन्माला आलेली आहे. लक्षात ठेव. त्यांनी कोणी नाही आवाज उठवला काही जरी केलं तरी पण मी आवाज उठवणार आहे. अरे ऐक देवा अरे तुझे प्रताप काय आहेत. तू काय काय केलंयस कुणाबरोबर कसा वागलायस. ऐक सांगते. पहिलं उदाहरण अभंगाचं. पुण्यवंत पाताळ लोकी नेला. पुण्यवंत पाताळ लोकी नेला. पुण्यवंत पाताळ लोकी नेला. पुण्यवंत पाताळ लोकी नेला. पुण्यवंत दरिद्रीत भाग्यवास केला. दरिद्रीत भाग्यवास केला. दरिद्रीत भाग्यवास केला. दरिद्रीत भाग्यवास केला. दरिद्रीत सोरट्याचा बहुमान वाढविला. सोरट्याचा बहुमान वाढविला. सोरट्याचा बहुमान वाढविला. सोरट्याचा बहुमान
गर धनी रे गम गम गर धनी वा, काय कला दाखवला मला. खूप सुंदर दत्ता महाराज छान छान